नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संख्यामालावर आधारित असणारा जो काही भाग आहे, हा आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. संख्यामालावर आधारित असणारा भाग जो काय आहे, या भागावरून काही जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, या प्रश्नाचा पूर्णपणे सविस्तर आपल्याला विश्लेषण करायचं आहे. आपण ही जी काही संख्यामाला घेतल्या तिथं, या सगळ्या संख्यामाला तुमच्या लक्षात यायला पाहिजे, की या संख्यामाला आपण MPSC आणि सरळ सेवा या भागातून किंवा या पेपर्समधून आपण हे सगळे प्रश्न उचलले. ठीक आहे. पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे तसेच सर्व विद्यार्थ्यांना या पेपरचा किंवा या प्रश्नांचा फायदा होईल. नक्कीच प्रश्न सगळे सोडून पहा, पॉज करा, व्हिडिओला सोडून पहा आणि नंतर विश्लेषण पाहण्याचा प्रयत्न करा. 12ला 36 लिहिले, 36ला 80 लिहिलं, 80ला 150, नंतर प्रश्नाचं चिन्ह, नंतर 392 असं लिहिलं. मग याला नेमकं कसं केलं ते लक्षात घ्या. याला केलं तर 2चा वर्ग गुणिले 3 म्हणजे 4 गुणिले 3 बरोबर 12 असं दिलं. नंतर पुढं काय केलं बघा त्यांनी, पुढं लिहिलं, इथे जाऊ आपण, 3चा वर्ग गुणिले 4 म्हणजेच 9 गुणिले 4 बरोबर 36. नंतर 5चा वर्ग गुणिले 5, ठीक आहे, म्हणजेच 25. एकच मिनिट बघा, इथं काय झालं, 3 इथं जाईल आपलं 4, 2 3 इथं काय घेऊ आपण, 4चा वर्ग गुणिले 5 म्हणजे 16 गुणिले 5 बरोबर 80. नंतर आहे 5चा वर्ग गुणिले 6 बरोबर 25 गुणिले 6 150. नंतर आहे 6चा वर्ग गुणिले 7 म्हणजे 36 गुणिले 7. साइन 7 42, हातचे 4, 7 21 आणि 4 किती 25. 2 घ्या, पर्याय क्रमांक डी, सॉरी 4 घ्या, पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, याला सुद्धा व्हिडिओला पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, हे सगळे प्रश्न जे काही आहेत हे आपण MPSCच्या दृष्टीने घेतलेले प्रश्न आहेत. इथे दिलं होतं n चा वर्ग अधिक 2 म्हणजेच 11चा वर्ग अधिक 2 बरोबर 123. नंतर 12चा वर्ग अधिक 2 146. नंतर 13चा वर्ग अधिक 2 बरोबर 171. नंतर 14चा वर्ग अधिक 2 बरोबर 198. नंतर 15चा वर्ग अधिक 2 बरोबर 225 अधिक 2 म्हणजेच 227. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर पाहायला मिळतं. 56ला त्यांनी काय लिहिलं 93, नंतर 124 क्वेश्चन मार्क, पुन्हा हे अशा पद्धतीनं पुढं गेलेले. आता ही तिसरी जी काही संख्या मला आहे, यामध्ये जर विचार केला तर आपल्याला फरक घ्यावा लागेल. 93 मायनस 56 यांच्यामध्ये कितीचा फरक आला आपण ते पाहून घेऊ. ठीक आहे. 13तून 6 गेले तर किती 7 आणि इथं 8 मधून 5 गेले तर 3 म्हणजे पहिल्यांदा कितीचा फरक आला 37चा. बरं, ठीक. नंतर जाऊ आपण 124 मायनस 93. ठीक. 4 3 गेला तर 1 आणि 12तून 3 गेले तर 9 म्हणजे इथं किती आला 31चा फरक आला. ओके ओके, इथे लिंक लागते 37 31 29चा फरक यायला पाहिजे, म्हणून 124 अधिक 29 हे त्याचं उत्तर होईल. 9 4 13ला 3, हातचा किती आला 1, इथं 5 इकडं 1, 153 घ्या. म्हणजेच हे आहेत मूळ संख्येचा फरक. मूळ संख्याचा फरक तुम्हाला तिथे दिला होता हे लक्षात ठेवा. मूळ संख्या होत्या 37, 31, 29 डॉट डॉट अशा पद्धतीने तो फरक काय करत होता चाललेला होता. पुढचा प्रश्न 3 9 6 15 अशा पद्धतीने तुम्हाला दिलेली. आता यामध्ये जर विचार केला तर 3 संख्या मला आहेत बघा, इथं हे 3 गुणिले 5 बर, त्यानंतर 5 गुणिले 15 म्हणजे किती 75 अशी होती ती. 9 गुणिले 5 म्हणजे 9 5 45 आणि 45 गुणिले 5 अशी होती दुसरी, म्हणजे 45 गुणिले 5, 5 5 25, हातचे आले 2, 20 आणि 2 22 म्हणजेच 225 हे त्यातलं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न तोही सोपा होता. आता इथं काय होतं बघा, 1 आणि 1 2 यांची बेरीज केली, 2 अधिक 1 3 इथे बेरीज केली, 3 अधिक 2 5 इथे बेरीज केली, 5 आणि 3 8 बेरीज केली, 8 आणि 5 13 बेरीज केली, 13 आणि 8 8 अधिक 13 बरोबर किती ते 21.
21 करा. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे 21. पुढची प्रश्न संख्या बघा. इथं काय दिलं, n चा वर्ग आणि n चा घन सोबत दिलेले आहेत. म्हणजेच 2 चा वर्ग 2 चा घन, 3 चा वर्ग 3 चा घन, 4 चा वर्ग 4 चा घन, 5 चा वर्ग 5 चा घन, आता येईल 6 चा वर्ग 6 चा घन, म्हणजेच 36,216. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला सांगता येतं. पुढची संख्या मला जी होती ती सुद्धा खूप सोप्या पद्धतीची होती. इथं होती n स्क्वेअर 1 वर्ग संख्या अधिक 1 म्हणजेच 5 चा वर्ग अधिक 1 म्हणजेच किती 26. 7 चा वर्ग अधिक 1 49 अधिक 1 म्हणजे किती 50. म्हणजे 9 चा वर्ग अधिक 1 बरोबर किती 82. आता येईल 11 चा वर्ग अधिक 1 121 अधिक 1 बरोबर 122. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. 43, 65, 56, 78, 79 अशा पद्धतीने इथे दोन संख्या मला होत्या. ही 43 नंतर 56, कारण लहान मोठे अंक मिक्स झाले की आपण म्हणायचं की दोन संख्या मला आहेत. ही 13 ने वाढत होती, ही सुद्धा 13 ने वाढली आणि ही सुद्धा किती वाढणार 13 ने. म्हणून 78 अधिक 13 बरोबर किती तर 91. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर होतं 91. 9, 2, 8, 26, 80 क्वेश्चन मार्क. इथं 0 गुणिले 3 अधिक 2 बरोबर किती 2. नंतर होतं बघा इथं 2 गुणिले 3 अधिक 2 म्हणजे 6 अधिक 2 बरोबर किती 8. नंतर होतं 8 गुणिले 3 अधिक 2 म्हणजेच किती 24 अधिक 2 बरोबर 26. 26 गुणिले 3 अधिक 2 78 अधिक 2 बरोबर 80. इकडं 80 गुणिले 3 अधिक 2 म्हणजेच 240 अधिक 2 बरोबर 242. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. इथं 5, 54, 90. आता इथे पण दोन संख्या मला घेऊ आपण. 5 च्या नंतर घ्या 90. ठीक आहे. 5 च्या नंतर किती घ्यायची तुम्हाला 90. 5, 54, 90. बर चला काय सांगता येईल याला बरं आपल्याला. इथे आपण घेऊ चला 7 चा वर्ग अधिक 5 म्हणजे 49 अधिक 5 बरोबर किती 54. ओके झाली. त्याच्यानंतर पुढे बघा त्याच्यातच 54 अधिक 6 चा वर्ग घ्या. इथं 54 अधिक 6 चा वर्ग 54 अधिक 6 चा वर्ग म्हणजे 36. दोघांची बेरीज केली किती 90. आता इथं 90 अधिक 5 चा वर्ग घ्या 90 अधिक 25 115. 115 इथं लिहा. 115 अधिक 4 चा वर्ग 115 अधिक 16 131 अधिक 3 चा वर्ग 131 अधिक 9 म्हणजे 140. आता 140 अधिक 2 चा वर्ग 140 अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 144. 144 करून घ्या त्याचं उत्तर. 144 उत्तर आहे सी. पर्याय क्रमांक सी. 31, 15, 6 एक क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने तुम्हाला तो दिलेला आहे. 11 नंबरचा प्रश्न 31, 6 यांच्यामध्ये फरक जर तुम्ही काढला तर तो 16चा आहे. यांच्यामध्ये 9चा आहे. आता 4 चा वर्ग 3 चा वर्ग आता कितीचा येणार आहे 2 चा वर्ग फरक येणार आहे. म्हणून 6 - 4 बरोबर 2. 2 उत्तर यायला पाहिजे त्याचं. पर्याय क्रमांक सी. फरक दिलेला आहे. वर्गाचा फरक लिहून घ्या इथं. वर्गाचा फरक असा दिला होता. 12 नंबरची 27, 32 दिलेली आहे. ठीक आहे. 27, 32 या पद्धतीने दिली. पहिल्यांमध्ये आपण जाऊ फरकामध्ये. म्हणजे इथं कितीचा फरक आला 5 चा. बर इथं कितीचा फरक येईल मग बघू. इथून इथं पुढं यांच्या दोघा जणांचे फरक आपण काढून घेऊ आधी. 54 आणि 71
बघा 71 मायनस 54 आणि इकडे 11तून 4 गेले तर 7 म्हणजे इथं कितीचा फरक आला इथं 17चा आणि यांच्या दोघांमध्ये जाऊ आपण 92 मायनस 71 इथं 1 आणि इथं 1 म्हणजे 21चा 5 21 मग पाठीमागे काय करू आपण 4 9 17 आणि 4 21 ना 5 आणि 4 9 इथं 9 टाकू बरोबर येते का बघू 32 अधिक 9 म्हणजेच किती 41 बर म्हणजे 9 4 13 41 मध्ये 13 प्लस केले 54 येतात का बघा येतात म्हणजेच फरक काय होता तो 5 अधिक 9 अधिक 13 अधिक 17 अधिक 21 असा तो फरक वाढत गेलेला आहे म्हणजे उत्तर होतं तुमचं एवढंच म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर पाहायला मिळेल फरक होता तो 5 4 4 च्या पटीमध्ये वाढत जाणारा फरक होता तो 4 4 4 न प्रश्न संख्यामालामध्ये बघा तीनच प्रश्न आले तीनच संख्या दिल्यात आपल्याला त्याला ह्या सगळ्या संख्या वर्ग प्लस 1 आहेत म्हणजेच हा आहे 5 चा वर्ग प्लस 1 ठीक आहे 26 नंतर आहे 7 चा वर्ग प्लस 1 50 नंतर आहे 9 चा वर्ग प्लस 1 किती 81 आता असेल 11 चा वर्ग प्लस 1 बरोबर 122 122 करून घ्यायचं उत्तर 13 नंबर यांच्यामध्ये इथं कितीचा फरक आहे 9 चा बर यांच्यामध्ये इथं कितीचा आहे 18 चा बर यांच्यामध्ये इथं कितीचा आहे इथं जाऊ 18 म्हणजे इथं किती आला 36 म्हणजे दुप्पट दुप्पट फरक वाढत गेला बर इथं कितीचा फरक पडला इथं 7 चा बर इथं जाऊ आणि इथे जाऊ म्हणजे आपण इथं वरती पण काय करू 14 घेऊन टाकू म्हणजेच 12 अधिक 14 बरोबर किती 26 26 आहे का पर्यायामध्ये आहे दोन संख्या मला घ्या इथं दोन संख्या मला कोणत्या कोणत्या दोन संख्या मला होत्या बरं त्या एक होती 9 18 36 पटीत वाढणारी आणि दुसरी होती 7 14 28 पटीत वाढणारी अशा दोन संख्या मालावर आधारित हा प्रश्न होता पुढचा प्रश्न 15 नंबरचा सोपा होता 3 बघा 3 गुणिले 2 6 प्लस 1 बरोबर किती 7 7 गुणिले 2 14 प्लस 1 बरोबर किती 15 15 गुणिले 2 बरोबर 30 अधिक 1 बरोबर 31 31 गुणिला 2 बरोबर 62 अधिक 1 63 पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर होतं 63 32 इथे 1 चा फरक आहे बर 33 37 4 चा आहे इथं कितीचा आहे 9 चा आहे इथे कितीचा आहे 16 चा आहे आता इथे कितीचा असायला पाहिजे 25 चा वर्ग संख्याचा फरक वाढत जात आहे आता वर्ग संख्येचा फरक जर वाढत जात असेल तर आपल्याला काय करायचं होतं ती संख्या कोणती आहे 25 म्हणजेच 62 अधिक 25 म्हणजे इथं 7 आणि इथं 87 आहे इथं 87 पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर होतं ठीक आहे आता इथे दोन दोन पद गहाळ झालेले ते शोधायचं इथं काय होतं बघा 3 गुणिले 3 9 9 गुणिले 4 झालं मग इथं एकदा गुणिले 3 9 9 गुणिले 4 36 तर 36 गुणिले 5 बरोबर 180 180 घेत होते इथं म्हणजे शेवटी काय असणार आहे दोन अंक 8 आणि 0 पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर होतं 80 याची पीपीटी सुद्धा तुम्हाला दिली जाईल पीडीएफ किंवा पीपीटी जे तुम्हाला लागते ते अलग लक्षामध्ये पीपीटी पण आहे आपल्याकडे आणि पीडीएफ पण आहे जी तुम्हाला लागेल ती तुम्हाला पाठवलं जाईल भारती अकॅडमी नावाच्या टेलिग्रामला 4 9 17 35 असं दिलेलं आहे इथं काय केले बघा इथं पुन्हा तेच 4 दोन्ही 8 अधिक 1 9 4 दोन्ही 8 अधिक 1 9 बर
9 गुणिले 2 मायनस 1 17. 17 गुणिले 2 अधिक 1 35. 35 गुणिले 2 मायनस 1 70 मायनस 1 बरोबर किती 69. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतो. पुढचा प्रश्न 65 126 217 344 आणि क्वेश्चन मार्क. घन संख्या आहे तर हे लक्षात घ्या, घन संख्या अधिक 1 अशा पद्धतीची सिरीज ती तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे 4चा घन अधिक 1 बरोबर 65. पुढं 5चा घन अधिक 1 बरोबर 126. 6चा घन अधिक 1 बरोबर 216. 7चा घन अधिक 1 बरोबर 343. आता 8चा घन अधिक 1 512 अधिक 1 बरोबर 513. 513 उत्तर करून घ्यायचं. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर होतं. 20 नंबरची सिरीज जी आहे ती पाहूया आपण. 20 नंबरची सिरीज. व्हिडिओला लाईक करत चला, आवडल्यास सबस्क्राईब चॅनलला करत चला, विद्यार्थ्यांना पाठवा, आपल्या मित्रापर्यंत आम्हाला पोहोचवा. ठीक आहे. नवनवीन व्हिडिओ आपण त्यातून पाहणार आहोत. 5000 प्लस प्रश्नांचा आपल्याला डाटा पण आपल्याला घ्यायचा आहे. 24 दुनी 48, 48 दुनी 96, 96 दुनी बस झालं, इतकंच काढायचं होतं, बाकी काही नाही. 6 12 2 हातचाला 1 9 18 1 19. 192 पर्याय दिसतो का बघा, तो बरोबर करून टाका. 192. सोपे प्रश्न आहेत, परंतु विद्यार्थ्यांना हे कन्फ्यूज पण करणारे प्रश्न आहेत. लक्षात घ्या. 21 नंबरचा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये आपण जाऊ. इथं मूळ संख्येचा फरक आहे 13चा, इथे गेलात तर 17चा, इथे गेलात तर 19चा यायला पाहिजे होता. म्हणजे 47 अधिक 19. 9 7 16 6 चला 1 5 आणि 1 6. 66 करून घ्या. मूळ संख्याचा फरक हे उत्तर करा. त्याची मूळ संख्याचा फरक मांडणी 13 17 19 23 अशा पद्धतीनं 19 प्लस करायचे होते. उत्तर आलं तुमचं 66. पुढचा प्रश्न 5 25 61 113 आणि क्वेश्चन मार्क असं दिलेलं आहे बघा. शोधा. आता ह्या पर्टिक्युलर संख्या सिरीज आहेत म्हणून ह्या लवकर शोधता येणार नाहीत, त्याला पाठच करावं लागेल. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, दोघांची बेरीज केली 5. बर. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजेच 9 अधिक 16 बरोबर 25. पुढं 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग म्हणजेच 25 अधिक 36 बरोबर 61. 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर 113. 9 चा वर्ग अधिक 10 चा वर्ग बरोबर 81 अधिक 100 म्हणजेच 181. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला काढता येतं. 23. आता ही जी काही संख्या मला आहे, ही संख्या मला जर तुम्ही पाहिली तर हा 4 चा वर्ग मायनस 1 म्हणजे किती 3. 2 चा वर्ग मायनस 1 बरोबर 3. पुढं 4 चा वर्ग मायनस 1 बरोबर 15. 6 चा वर्ग मायनस 1 बरोबर 35. 8 चा वर्ग मायनस 1 बरोबर 64 मायनस 1 बरोबर 63. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर आपल्याला सांगतात येतो. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न दिसायला जरी अवघड वाटत असेल तर 1 1 चा वर्ग 1 1 चा वर्ग 2 2 चा वर्ग 4 3 3 चा वर्ग 9 4 4 चा वर्ग 16 म्हणून इथं 5 5 चा वर्ग 25 बरोबर बरोबर 5 2 5 25. ठीक आहे. 25वी सिरीज 2 9 25 27. गडबड करू नका. 2 चा वर्ग 3 चा वर्ग 5 चा वर्ग 7 चा वर्ग 9 चा वर्ग करून
81 बरोबर करू नका, ते चुकीचं आहे. 2 3 5 7 आता येईल 11चा वर्ग बरोबर 121. मूळ संख्याचा वर्ग येतो, लक्षात घ्या. म्हणून उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक सी, 121 हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पोलीस भरती करता किंवा सरळ सेवेकरता किंवा MPSC करता ह्या सगळ्या सिरीज जे काही आहे त्या सगळ्या सिरीज घेतल्या होत्या. आपल्या ऑफलाईन बॅचेस सुद्धा चालतात. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन पण आहेत, ऑफलाईन क्लासेस सुद्धा आहेत, ज्यामध्ये टॉपिक वाईज आपल्याकडे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून दिले जातात. प्रत्येक प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जातो. मागील सर्व प्रश्नांचं विश्लेषण करून घेतलं जातं. त्याच्यासाठी तुम्हाला आमचा संपर्क इथे दिलेला आहे. मराठी, अंकगणित आणि बुद्धिमत्ताच्या स्वतंत्र बॅचेस पण आपल्याकडे चालतात, लक्षात घ्या. परंतु ह्या बॅचेस जे काही आहेत तुम्हाला जालना शहरासाठी विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्यांना मात्र इथे येण्याची संधी मिळेल. बाकीच्यांसाठी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लवकरच येण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.